1917 साली पटेल बिल पास करून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन ज्या शाहूराजांनी दिलं, जाती अंताची लढाई ज्या फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिली, हे महाराष्ट्र सगळ्यांना समानतेची वागणूक कधीपर्यंत देणार नाही जोपर्यंत आंतरजातीय विवाह होणार नाही. त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी 100 विवाह आंतरजातीय विवाह घडवून आणले. त्यातले पहिले 25 विवाह हे धनगर आणि मराठा जातीमध्ये घडवून आणले. स्वतःच्या चुलत भावाची लेक रत्नप्रभा देवी तुकोजी होळकरांना देऊन एक बोलघेवडा समाज सुधारक नव्हे तर कर्ता समाज सुधारक म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी जे तत्व महाराष्ट्राला दिलं, त्या राजर्षी शाहू महाराजांची एक लाईन मी बोलून दाखवली. अरे मी कुठे लग्न लावायला गेलो होतो? आणि बरं माझं काय म्हणणं आहे याच्या पलीकडे जाऊन, महाराष्ट्र शासनाची 50,000 रुपये जर आंतरजातीय विवाह केला तर महाराष्ट्र शासन 50,000 रुपये देतं. आणि केंद्र शासन SC ST बरोबर जर आंतरजातीय विवाह केला तर 2.5 लाख रुपये देतं. आणि मग शासन जर पैसे देऊन आंतरजातीय विवाह करा म्हणतंय तर मी तेच बोललो ना राव. अरे गुन्हे पण तुम्ही मग मराठा ओबीसी हे जे आरक्षण आहे ते स्वीकारले असं म्हणावं लागेल. अरे स्वीकारलं म्हणजे दाखले काढून आत सामील झालेत ना. हा GR काढून महाराष्ट्र शासनाने आमचं आरक्षण संपवलंय ना. कधी कायदा चॅलेंज होईल, कधी रद्द होईल तेव्हा होईल, पण आज रोजी आमचं आरक्षण संपलंय. आरक्षण वाचवण्यासाठी तुमचं काय भूमिका आहे? आरक्षण वाचवण्यासाठी गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना, दीनदलितांना आम्ही एकत्र करणार. आणि ज्या राज्यकर्त्यांना मताची भाषा कळते, ज्या आमदार खासदारांना मताची भीती वाटते, त्या लोकांना आम्ही बॅलेट मधून आम्ही किती आहोत आणि आमच्या हक्क अधिकाराच्या वेळी तुम्ही कुठं गेला होता हा जबाब आम्ही या लोकशाहीमध्ये मतपेटीत